इराण अमेरिकेचं युद्ध माझ्या घरापर्यंत येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर झालं असं की आज जेव्हा मावशी आल्या, पीठ वगैरे भिजवलं होतं आणि पहिलीच चपाती बनवताना गॅस संपला आणि मला वाटलं नव्हतं एवढा लवकर गॅस संपेल म्हणून. आणि मी गॅस आणायला पण गेले, 4-5 दुकानं फिरले पण गॅस काही भेटलाच नाही. आणि त्यात माझा छोटावाला गॅस आहे आणि बरं झालं माझ्याकडे इंडक्शन होतं, जे मी खूप आधी घेतलं होतं. जेव्हा मी जॉबसाठी बाहेर राहायला चालू केलं होतं तर तेव्हा मी फक्त भाजी बनवायची आणि चपात्या ज्या आहेत त्या बाहेरून घ्यायचे. तर मग ते काढलं आणि त्यात पण मला डाऊट होता की चालू आहे की नाही, पण बरं झालं चालू होतं. नंतर मग भांडे नव्हते, भांडे ऑर्डर केले पटकन आणि मग त्यावरच बनवावं लागलं. आणि खरंच गॅसचा प्रॉब्लेम जो चालू आहे ना, ते मला वाटत होतं की फक्त अफवा आहे. जेव्हा माझ्यासोबत घडलं ना तेव्हा मला कळालं की हे खरंच चालू आहे. त्यानंतर मग सर्व किचन वगैरे क्लीन केलं, गॅस पण काढून ठेवला आणि मग आज चपात्या तेवढ्या बनवून घेतल्या. भाजी बाहेरूनच ऑर्डर केली कारण माझ्यामध्ये ना कॅपॅसिटीच नव्हती, एकतर एवढा कुटाणा करून बसले होते. त्यानंतर मग माझं पार्सल आलं होतं, ज्याच्यामध्ये हा मी कॉर्ड सेट मागवला होता आणि हा एवढा सुंदर दिसत होता ना, फॅब्रिक सुद्धा खरंच खूप छान होतं. लिंक पाहिजे असेल तर कमेंट करू शकता. आणि हा उन्हाळ्यामध्ये किती असा कलर फ्रेश वाटतोय. आणि तुम्ही सुद्धा हा गॅसचा प्रॉब्लेम फेस केलाय का, मला नक्की कमेंट करून सांगा आणि याच्यावर काही सोल्युशन असेल तर ते देखील सांगा. त्यानंतर मग आंघोळ वगैरे केली आणि स्किन केअर केली आणि माझ्या सध्याच्या स्किन केअर रुटीनवर मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो युट्यूबला आलेला आहे, नक्की जाऊन चेक करा. त्यानंतर मग एक शूट करायचा होता, तो कम्प्लीट केला आणि त्याचा झालेला सर्व पसारा आवरला आणि आजचा दिवस असाच गेला.